सो वेलकम एव्हरीवन. पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं. लेट्स सी द नेक्स्ट चॅप्टर ऑफ 2.3 युनिट 2. Abdul becomes a courtier. Okay, so who is Abdul and what contribution he made and what was his achievement that he was been selected as a courtier. Let's see, guys. बघूया काय आहे. अब्दुल काय म्हणतो, courtier म्हणतो म्हणजे काय म्हणतो तर दरबारातील एक तो मंत्री वगैरे म्हणतो आपण त्याला. फादर हू इज स्कूल मास्टर इज गेटिंग रेडी टू गो स्कूल. बरोबर, त्याचे वडील एक वडील या ठिकाणी दाखवले आहेत. ते शाळेतले मास्टर आहे, शाळेतले शिक्षक आहे, ते शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत. अब्दुल सेज, फादर, टू नॉलेज अँड एरुडिशन आय aspire, to study hard and deep books I require. Will you lend me a little gold? Books I'll buy and study to rise high in the world. पप्पाला सांगतो की पप्पा मला काय पाहिजे, मला नॉलेज आणि बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी मला पुस्तकं पाहिजे आणि ते पुस्तक घेण्यासाठी मला पैसे पाहिजे किंवा मला गोल्ड पाहिजे. तुम्ही मला थोडं सोनं द्याल का? ते सोनं विकून मी पुस्तकं विकत घेऊन येईल आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी बराच अभ्यास मला करायचा आहे. नॉलेज मिळवायचं आहे. फादर, ओन्ली द फर्स्ट हाफ ऑफ द month has passed, but alas, the money doesn't last. Great books and manuscripts are so expensive. They are treasures rare and exclusive. But from my school, I will try to borrow books that will take you to a brighter tomorrow. ते म्हणतात की अर्धाच महिना झालेला आहे आणि आताच तुला सर्व पैसे दिले तर कसं व्हायचं बाळा. तरी सुद्धा पैसे काही पूर्ण राहतात का आपल्याकडे? नाही राहत. साहजिकच तुमच्या घरामध्ये तुम्हाला माहित असेल, पगार आल्यानंतर तो पगार खूप वेळ राहतो का आपल्याला? नाही राहत. हां. तर येस, कुठे होतो आपण? तर राहत नाही तो पगार आपल्याकडे. मग आपण काय करूया, माझ्या शाळेमध्ये काही पुस्तकं आहेत. ॲक्चुअली खूप महाग असतात. जे खूप थोडं पुस्तकं असतात. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित आहे. दे आर ॲक्चुअली एक्सपेन्सिव्ह. महाग असतात ते एक्सपेन्सिव्ह. सो व्हॉट आय विल डू, मी माझ्या शाळेतून काही पुस्तकं तुला आणण्याचा प्रयत्न करेन. मी शाळेतून पुस्तकं काही तुला घेऊन येईल. दॅट विल बी ग्रेट. हाऊ इगरली आय वेट. दॅट विल बी ग्रेट. हाऊ इगरली आय वेट. मी त्याची वाट बघत आहे. पप्पा प्लीज घेऊन या. In the evening, काय होतं बघा, when father returns, how many books could you get? Oh no, oh no, sorry, oh now my life will be all set. किती पुस्तकं बाप्पा तुम्ही आणली बरं? दाखवा बरं. माझं आयुष्य आता सेट होऊन जाईल. माझं आयुष्य आता पूर्णपणे व्यवस्थित होऊन जाईल. पप्पा म्हणतात, आय एम सो सॉरी सन, कुडंट ले माय हँड्स ऑन इवन वन. नाही बाळा, मी एकही पुस्तक घेऊन येऊ शकलो नाही. आता कोरस. कोरस म्हणजे काय रे? तुम्ही जर एखादं नाटक वगैरे पाहिलं असेल, तर नाटकामध्ये तालासुरात एकदाच काही मुलं म्हणतात ना गाणं, त्याला म्हणतात कोरस. Poor Abdul is sad and dejected, ponders why my wishes are thus rejected, continues to do his daily course, read borrowed books in tens and scores. An idea then crosses his mind to serve the rich is get paid in kind. तो बिचारा जे हवा त्याला काय जे हवं असतं ते काही मिळत नसतं त्याला. तो बिचारा कष्ट करत असतो, काम करत असतो. तो जी काही पुस्तकं आणलेली आहे, ते पुस्तकच वाचत असतो. तर त्याला आयडिया येते की आपण श्रीमंत माणसाकडे काम करावं. सो अब्दुल अप्रोचेस अ रिच मर्चंट. तो कुठे जातो? एका श्रीमंत अशा व्यापाऱ्याकडे जातो. रिच मर्चंट कडे कोण जातो? अब्दुल जातो. बरोबर? येस. अब्दुल म्हणतो, काय म्हणतो त्या व्यापाऱ्याला, आय एम अ पुअर स्टुडंट, गिव्ह मी अ चान्स टू सर्व, ऑब्झर्व माय वर्क, पे ओनली दॅट व्हॉट आय डिझर्व. तो काय म्हणतो, आय एम अ पुअर स्टुडंट, मी एक गरीब असा विद्यार्थी आहे. गिव्ह मी अ चान्स टू सर्व, मला काम करण्याची संधी द्या आणि जे काही माझं काम योग्य असेल तेवढंच मला तुम्ही पैसे द्या. तो काय म्हटला? स्टुडंट म्हटलं, लक्षात घ्या. मर्चंट से, यू appear to be smart to be my clerk. I'll pay you well if honestly you work. काय म्हटलं तो? तो हुशार दिसतो, स्मार्ट दिसतोस, माझा क्लार्क बन. काय बन? माझा कारकून बन. आय पे यू वेल. मी तुला, जर तू चांगलं काम केलं, ऑनेस्टली काम केलं, जर तू ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे काम केलं, सो आय पे यू वेल. आय पे यू वेल. मी तो चांगलं देईल. सम डेज पास, द मर्चंट कॉस अब्दुल. काही दिवस जातात, मर्चंट त्या अब्दुलला बोलवतो, व्यापारी बोलवतो. I am pleased with your work and loving care. You are indeed a gem, quite rare. I'll give you a reward if your demand is fair. तू बोलतो की खूप चांगलं काम तू करत आहेस. तू एक रत्न आहेस. मी तुला एक रिवॉर्ड देऊ इच्छितो. काय पाहिजे सांग. तो एक्साइट झाला अब्दुल आणि म्हणाला, मे आय नाव रीड द बुक्स इन युअर स्टोर. क्वेंच माय थर्स्ट ऑफ फॉर नॉलेज. आय नीड नथिंग मोर. तो म्हणाला, काय मला काहीच नको, मला पैसा नको, काही नको. तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं मला वाचायची आहेत आणि मला माझ्या जी तहान आहे, नॉलेज जे आहे माझं, ते नॉलेज मला
पूर्ण करायची त्याची जी तहान मला भागवायची आहे. आता परत कोरसमध्ये आवाज येतो. काय येतो बघा. डेज पास्ड बाय. येस, कुणाल हॅज कम. Days passed by, he learned and learned. Days passed by, he learned and learned, right? Gaining the knowledge for which he yearned. Philosophy, astronomy, Arabic, Persian. Abdul the scholar now is one in million. Will he come to the emperor's notice? Will he be given honorable office? तर तो खूप शिकला, खूप त्याने पुस्तकं वाचली वाचली, ॲस्ट्रॉनॉमी वाचली, फिलॉसॉफी वाचली, तत्वज्ञान वाचलं, अरेबिक भाषा शिकला, पर्शियन भाषा शिकला. तो आता स्कॉलर झाला होता, खूप हुशार असा व्यक्ती झाला होता. आता त्या राजाच्या नजरेत तो येईल का? ओके, राजाच्या नजरेत तो येईल का? एम्पर म्हणजे राजा नाही, सम्राट. Okay. Now, friend, news for you, Abdul. The emperor has answered your prayer. The royal मुर्गी खाना इज नाव अंडर युअर केअर. काय म्हणाला? मुर्गी खाना तुझ्या अंडर मध्ये आहे. काय आहे? तर मुर्गी खाना तुझ्या अंडर मध्ये आहे. सम्राटाने तुला बोलवलेलं आहे. अब्दुल, व्हॉट? द मुर्गी खाना फॉर मी अ स्कॉलर, इंटेलेक्चुअल, सॅगेशियस, ॲस्ट्यूट, मेड अ पोल्ट्री कीपर. नेवर माइंड द चान्स, आय वोंट रिफ्यूज. इट्स अन ऑपॉर्च्युनिटी. आय पुट इट टू गुड यूज. तो म्हणला, अरे मुर्गी खाना, आता पोल्ट्री सांभाळायची का मी? एवढा अभ्यास करून काही नाही. पण ठीक आहे, मी चान्स घालवणार नाही. मी जाणार आणि या संधीचं मी सोनं करणार. ओके, मी चांगला याचा उपयोग करून घेणार. पुढे काय बघा कोरसमध्ये. येस, अब्दुल वर्कड विथ conviction, zeal, and passion. The hens were given a new kind of ration. The birds seemed to be in the pink of health, but nothing was spent from emperor's wealth. काय झालं बघा, अब्दुल तर या ठिकाणी गेला, कोंबड्या सांभाळायच्या त्याला होत्या. त्या कोंबड्या सांभाळताना त्याने काय केलं, काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं खाद्य बदललं, कुठलेही पैसे खर्च न करता. आणि जे पक्षी होते, पक्षी म्हणजे कोंबड्या, त्या कोंबड्यांना खूप छान पद्धतीने कोंबड्या वाढवल्यामुळे काय झालं होतं, की आता त्याला दिसलं सर्वांना, राजाला दिसलं, की पैसे तर खर्च होत नाही आणि कोंबड्या एवढ्या कशा काय सुधारल्यात. ओके, सो ही वॉज थिंकिंग की हाऊ धिस हॅपन, हे कसं काय झालेलं आहे. लेट्स सी गाईज. येस, चलो. So Emperor said, how is that? Why are you spending so little on our hands? Have most of them died in the pens? तो म्हणाला, अरे एवढे कमी पैसे का बरं खर्च करतो तू? काय मेल्या काय कोंबड्या? Minister said, no, your majesty. They are alive and well. The secret of their health only Abdul can tell. Minister म्हणतो, नाही नाही महाराज, कोंबड्या अतिशय चांगल्या आहेत, व्यवस्थित आहेत आणि जिवंत आहेत. आणि जे सिक्रेट आहे ना, ते सिक्रेट कोण सांगेल तुम्हाला? फक्त अब्दुलच सांगू शकतो. आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही. ओन्ली द अब्दुल कॅन टेल. या, ओके. Only the Abdul can tell you the secret of this thing. Abdul enters and bows before the emperor. आता अब्दुलला एम्पराच्या जवळ जाण्याची संधी मिळालेली आहे. हाऊ कम, बघा काय म्हणतो अब्दुलला तो राजा. एम्पर काय म्हणतो, हाऊ कम यू स्पेंड सो लिटिल ऑन अवर हँड्स, हाऊ डू यू नरिश देम ॲट नो एक्सपेन्स. का बरं तू असं काय केलंस वेगळं? तो म्हणतो, जहापना. राजाला जहापना म्हणायचे. युअर हंबल सर्वंट फीड्स देम वेल, फूड फ्रॉम द रॉयल किचन. इफ आय metal, but only scraps and shells and kitchenware. That's enough for the hands. They release the test. It's good for their health. How see how they thrive. Waste not, want not. That's my drive. तो मला, राजा तुमचे जे काही सेवक होते ते राजा ते कोंबड्यांना खूप खाऊ घालायचे. परंतु मी काय केलं, जे किचन मध्ये उरलेलं असतं, जे काही खरकट, थोडक्यात खरकटच असतं, तर ते किचनच्या त्या किचनमध्ये उरलेलं खरकट वगैरे मी त्यांना दिलं आणि त्यांना ते खरंच खूप आवडलं. बघा, त्यांना टेस्टी पण आवडलं आणि त्यांची तब्येत सुद्धा मस्त मजबूत झालेली आहे. सो दॅट इज द डिफरन्स गाईज. बरोबर, हा काय त्याचा डिफरन्स आहे त्यांचा. ओ इंटरेस्टिंग यंग मॅन, यू सीम टू हॅव ब्रेन्स. तुला मेंदू आहे, तुला बुद्धी आहे. वी पुट यू इन चार्ज ऑफ द लायब्ररी फॉर ऑल युअर पेन्स. मी तुला लायब्ररीचा इन्चार्ज करत आहे. आता मात्र त्याला काय आवडलं, लायब्ररीत जायचं त्याला ना, लायब्ररी त्याला ऍक्च्युली त्याला आवड होती वाचनाची आणि त्याला काय दिलं त्यांनी, लायब्ररी दिली. आता मात्र तो फार खुश झाला. ओ नो, नॉट अगेन, ओनली अ कीपर ऑफ बुक्स अँड ही विश टू बी अ कॉर्टियर. हाऊ सॅड द बुक्स हॅज इट लुक्स. त्याला आता कॉर्टियर बनायचं होतं, म्हणजे दरबारात जायचं होतं, पण त्याला लायब्ररीमध्ये त्यांनी पाठवून दिलं. अब्दुल म्हणाला, नेव्हर माइंड, आय लव्ह बुक्स, आय गेट डाऊन टू वर्क, आय हँडल दिस वेल, माय ड्युटीज आय वोंट शॉक. ठीक आहे, काय हरकत नाही, जे काही काम मला दिलेलं आहे ते मी काम पूर्ण करणार. ठीक आहे.
आफ्टर 1 year, एक वर्ष झालं, द एम्परर इज लुकिंग ॲट द बुक्स इन द लायब्ररी. एम्परर बुक मध्ये गेला, लायब्ररीमध्ये गेला बुक शोधण्यासाठी. एम्परर, व्हॉट? All these books have such expensive jackets. Surely they have cost a fortune. Silk, brocades, and velvets. No, Your Majesty, the expensive were none. None. I couldn't believe. Then, how was it done? Your Majesty, I observed that formal requests were sent to you in bags made of the fabric best. When the papers were read, the bags were discarded. Why was the silk velvet brocade? I demanded. The royal tailor made the jackets. Nothing did they take. अरे त्या बुक्सला खूप कव्हर होते, सिल्वर कव्हर होते, ब्रॉकेट्स होते किंवा वेल्वेटचे कव्हर होते. अरे एवढे महागड्यातले कव्हर का बरं घातले पुस्तकांना? खूप पैसे लागले असतील. तर नाही नाही महाराज, तुमच्यासाठी जे कपडे वगैरे बनवून नंतर जे काही उरायचं ना, त्याचे आम्ही या पुस्तकांसाठी आम्ही कव्हर बनवले. कुठलाही वेगळा खर्च झालेला नाही. इच बुक वॉज ड्रेस्ड फॉर युअर मॅजेस्टीज सेक. तुमच्यासाठी सर्वांना वेगळं ड्रेस केलेलं आहे. नाव एम्परर, यू हॅव अ ग्रेट मेरिट. आय वुड रिअली रिअलाइज मच अर्लियर. आय एम हॅपी टू अनाऊन्स नाव यू आर माय कॉर्टियर. राजाला म्हणतो की अरे तू एवढा हुशार आहेस, चल मी तुला आता दरबारी बनवतो. मी तुला आता काय बनवत आहे, दरबारी बनवत आहे. कारण तुझ्याकडे खरंच खूप फॉर्च्यून आहे आणि मी तुला आताच्या याच्या आधीच तुला काय केलं पाहिजे होतं, दरबारी करायला पाहिजे होतं. Wit's brains and perseverance helped Abdul achieve his aim. Patience, determination won him great name and fame. It is taken from the story Enter Mullah Do Piazza from the Pratibha Nath. आणि हे जर बघाल तुम्ही, इट इज नॉट सिम्पल लँग्वेज मध्ये लिहिलेलं नाहीये ते. समजलं? दिस इज नॉट रिटन इन द सिम्पल लँग्वेज गाईज.